नमस्कार. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्ताने बांबू शेतीमध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला, 2च वर्षापूर्वी 2 एकरामध्ये बांबूच्या विविध जाती ज्यांनी विकसित केल्या, असे शेती क्षेत्रामध्ये वेगळा उपक्रम राबवणारे नरेंद्र कुटे आज आपल्या भेटीला आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते सर. आपण 2 वर्षापूर्वी 2 एकरामध्ये बांबू शेती जी आहे तर तिचा प्रयोग सुरू केला आणि त्याची लागवड जी केली त्याविषयी आपला भारत देश जो आहे तो कृषी प्रधान देश आहे. मोठ्या संख्येनं शेतीवरतीच आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा असेल, देशाचा असेल, उदरनिर्वाह चालतो. तर बांबू शेतीविषयी थोडीशी माहिती आम्हाला दर्शकांना द्या. सर, मी अल्पभूधारक शेतकरी असून माझी सुकेवाडी, संगमनेर आणि गुलेवाडी या 3 गावांमध्ये वडिलोपार्जित एक 6 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये ज्या प्लॉटमध्ये आपण बसलोय तो 2 एकरचा प्लॉट आहे. मागच्या 15 वर्षापासून मी शेतीत लक्ष घातलं. वेगवेगळ्या प्रकारे मी केंद्र सरकारमध्ये एका अधिकारी पदावर केंद्रीय पोलीस दलात काम करतोय. तर राज्याच्या बाहेर राहून मला ही शेती करावी लागायची आणि कंटिन्यू मी बघतो 5 ते 7 वर्षापासून मागच्या कंटिन्यू मी लॉसमध्ये होतो. आणि कॅश क्रॉप घेत गेलो, म्हणजे ज्याच्यात मका, तुमचा कांदा, गहू किंवा हरभरा असे पारंपरिक पिकं सुद्धा घेतले. त्यातून मी अभ्यास केला की मला आता फळबागेकडे वळायचे. आपल्या या संगमनेर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यात डाळिंबाकडे खूप शेतकरी वळले आणि चांगला नफाही कमावला. पण मला हे जाणवलं की डाळिंब शेती फार खर्चिक आहे आणि ती मला बाहेरच्या राज्यातून इथं माणसं लावून शक्य नाही होणार. तर मी एक पीक शोधत होतो आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना मी अभ्यासल्या मागच्या काही वर्षात आणि वेगवेगळे शेतकऱ्यांचे आणि शासनातर्फे आयोजित परिसंवाद आणि वेगवेगळे कृषी अधिकारी आणि नर्सरी आणि तज्ज्ञ लोकांच्या भेटीगाठी वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ, जसं इथूनच 50 किलोमीटरवर राहुरी कृषी विद्यापीठ आहे, तिथं गेलो. सगळा अभ्यास केला. मागच्या म्हणजे करोनानंतर 1-1.5 वर्ष मी घालवले याच्यात आणि फेब्रुवारी 2023 मध्ये ही लागवड केली आणि 6 ते 7 जाती बांबूच्या मी इथं लावल्या. अगदी खरं. तर खरं पारंपरिक शेती सोडून तुम्ही आता या क्षेत्राकडे वळालात. तर ह्या क्षेत्राकडे वळण्याचा मुख्य उद्देश खरा तुमचा काय होता आणि बांबू शेतीचीच निवड तुम्ही का केली? ऍक्च्युली मला असं पीक पाहिजे होतं सर, जे आता क्लायमेट चेंज, वातावरण बदल हा फार कळीचा शब्द झालेला आहे. तर मला वातावरण बदलला न्यूट्रलाइज करणार. आणि सर आपण जर बघितलं, हे प्रवरा नदीचं पाणी या शेतीत आलेलं आहे. दोन्ही बाजूला प्रवरेचे पाठ, डावा कालवा उजवा कालवा, त्याचं पण पाणी आहे. 24 तास पाणी आहे. तरी मला बऱ्याच शेतकऱ्यांनी वेळात काढलं आणि इव्हन माझ्या घरातून पण विरोध झाला. अरे बांबूची काय गरज आहे, घरा शेजारी बांबू लावतो, इथं सर्प येतील, इथं चोरटे किंवा बिबटे. मागच्या 5-6 महिन्यात आपण बघलं, फार हैराण केलं बिबट्यांनी. पण मला हे जाणवलं की हे सगळे सर एक्सटर्नल फॅक्टर आहे आणि निगेटिव्ह एनर्जी सर. पण मला माहिती होतं की बांबूतून एक कृषी पर्यटन आणि त्यातून मला काही अशा 3 जाती निवडल्या सर. मी पुढच्या 4 ते 5 वर्षात ते उत्पन्न देतील. काही जाती माझ्या पुढच्या 7 ते 8 वर्षात उत्पन्न देतील. ज्या छोट्या जाती मी ते किरकोळ विक्री करेल. ज्या मोठ्या जाती ते मोठमोठे गोडाऊन आणि मंगल कार्यालय, म्हणजे जे 50-50, 60-60 फूट उंच जाऊन आणि एक 3-3, 4-4 इंच ज्याचा व्यास होईल असे मोठे बांबू, म्हणजे एक दीर्घकालीन एक अल्पकालीन माझं प्लॅनिंग आहे. महाराष्ट्रात कोणकोणत्या जाती ज्या आहेत त्या वाढवल्या जातात ते सुद्धा आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना त्याची पण माहिती असावी. सर, जगभरात जवळपास 1500 जाती आहेत बांबूच्या. भारतात 134 जाती उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 125 जाती महाराष्ट्रातल्या इंडिजिनियस आहेत, म्हणजे महाराष्ट्रात त्या ऑलरेडी वर्षानुवर्ष किंवा मिलियन्स ऑफ इयर अगो, म्हणजे लाखो करोडो वर्षापासून होत्या. आणि 9 जाती परदेशातून आणून इंट्रोड्यूस केलेल्या 134. त्याच्यापैकी महाराष्ट्रात प्रामुख्याने 15+ जाती आहेत. त्याच्यापैकी नॅशनल बांबू मिशनने 10 जाती, ज्याची काही नावं मी घेऊ इच्छितो. त्याच्यात मानवेल आहे, कटांगे, त्याच्यात टुल्डा आहे, ॲस्पर आहे आणि त्याच्यात ब्रांडिसी आणि आणखी 3-4 जाती सर. त्याला काय केलंय, ज्या 3 नर्सरी महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेल्या आहे, म्हणजे जी महाराष्ट्र शासन ज्या सबसिडी देते त्याच्यापैकी तुम्हाला 3 वर्ष सबसिडी दिली जाते. हेक्टरी 7 लाख रुपये सबसिडी 3 वर्षाकरता दिली जाते. पण या 3 नर्सरीमधूनच टिश्यू कल्चरचा
बांबू विकत घ्यावा लागतो. म्हणजे शासनाच्या ज्या विविध योजना आहे किंवा शासनाकडून जे अनुदान दिलं जातं या रोपांच्या उपलब्धतेसाठी, त्याच्या नर्सरी कुठं कुठं आहेत त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सांगा. फार चांगला प्रश्न आहे सर. ॲक्च्युली मी जेव्हा फेब्रुवारी 2023 मध्ये लागवड केली, तर मी लागवडीचा प्लॅन करत होतो जून 2022 पासून. म्हणजे माझी लागवड 6 महिने लेट झाली. त्याला कारण असं झालं की योग्य वेळी मला रोपं उपलब्ध नव्हते आणि स्कीम घेण्यात बराचसा वेळ गेला. कारण की शासनाच्या योजना घ्यायच्या तर याचं आधार कार्ड, त्याचं आधार कार्ड, बरोबर, पंचायत कागदपत्र समिती, complete जेडपी, करणं. फार म्हणजे जिल्हा लेवल पर्यंत प्रकरण जातं, तिथं मंजूर होऊन येतं. परत मग ते वेगवेगळे बिलं, बुलढाण्यावरून ईश्वर बायोटेकवरून टिश्यू कल्चरचे रोपं आणले. पण टिश्यू कल्चरच्या रोपांबद्दल माझा अनुभव चांगला नाही. पण मला एका शासनाच्या स्कीममध्ये प्रोजेक्ट बसवायचा होता. त्यामुळं मला तिथून रोपे आणावी लागली. परंतु बरेचशे रोपांची मर्जर झाली. मग मी नॉन टिश्यू कल्चर रोपं आणले आणि नॉन टिश्यू कल्चर रोपांमुळं एक संदीप माळी म्हणून एक बांबू तज्ञ आहेत, बरं. पारोळा जळगाव धुळेच्या बाउंड्रीवर एक मोठी नर्सरी आहे. त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मी अनेक वेळा त्यांची रोपं आणली आणि माझ्या या प्लॉटमध्ये आता ऑलिव्हरी सगळ्यात सक्सेस आहे, पॉलीमार्फ आहे आणि आपल्या पाठीमागं जे दिसतंय हिरवं बन, हे आहे ॲस्परिया जातीचं. अच्छा. तर मी 8 जाती लावल्या. त्यापैकी ब्रांडिसी ही जात या नगर किंवा या आपल्या संगमनेर भागात ही आली नाही. याबाबत मी लागवडीच्या आधी राहुरी कृषी विद्यापीठात गेलो होतो. तिथं पण एक 20 ते 25 एकरवर वेगवेगळ्या 5-6 जाती आहे. तिथले पण संशोधक मला बोलले की या ब्रांडिसीच्या नादी लागू नका. येणार नाही, बरोबर. कारण की आपल्याकडं जे वातावरण ते संगमनेरमध्ये ते शुष्क आणि कोरडं वातावरण आहे. आणि जरी पाणी भरपूर असलं तरी पाऊस आपल्याकडं 50, 60, 70 सेंटीमीटरच पडतो. तर आपण वातावरणानुसार, आणि ही जी जमीन आहे ही हलकी आहे, ही उच्च प्रतीची नाही आहे. तर माझं शेतकऱ्यांना ही विनंती आहे की तुमचं वातावरण, तुमची शेती कुठे आहे, पाण्याची उपलब्धता, जमिनीत कोणत्या जाती, तर प्रायोगिक तत्वावर आधी 1 ते 1.5 वर्ष लागवड करून बघावी थोड्या क्षेत्रावर, आणि जे सक्सेस होतील ज्या जाती त्याचीच व्यापारी तत्वावर लागवड करावी. आता जे पिकं आहेत समजा, ह्या पिकांसाठी किती कालावधी लागतो आणि त्याच्यापासून संभाव्य उत्पन्न किती, ही सुद्धा शेतकऱ्यांना माहिती होणं खूप गरजेचं आहे. सर, जी ऑलिव्हरी ही जी माझ्याकडे जात आहे ती नॅशनल बांबू मिशन मध्ये नाहीये. पण मी बघितलं ती जात जवळपास 4च वर्षात तोडायला येते. हा बांबू भरीव आहे आणि आपल्या भागात डाळिंब आणि जे फळपिकं चालतात वेगवेगळे, टोमॅटो, त्यांना सपोर्ट करता उपयोगी होऊ शकते. आता आपल्या पाठीमागे जो ॲस्पर हा बांबू आहे, हा याचा खोड जो कंद आहे तो गोड आहे. म्हणजे कंद म्हणजे जो शूट येतो जमिनीतून आणि त्याच्यानंतर बांबूत रूपांतर होतं 7, 8, 10 महिने, वर्ष, 2 वर्षात. तर त्या कंदाचं सुद्धा लोणचं टाकलं जातं. तर अरे जे आतापर्यंत खरं Yes, कोणालाच माहिती नाही. म्हणजे बांबूचं लोणचं हे कोणीच आजपर्यंत ऐकलेलं नाही. एक वेगळी माहिती त्या निमित्तानं खरं शेतकरी वर्गापर्यंत आपल्या या संवादाच्या निमित्तानं जाते. तर अजूनही बांबूचे काय काय उपयोग आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितले तर खूप चांगलं राहील सर. सर, बांबू जी जात तुम्ही निवडताय, म्हणजे शेतकऱ्याला किती पेशन्स आहे, त्याला 4 वर्षात उत्पन्न पाहिजे, 8 वर्षात का 10 वर्षात. बांबूचं जेवढं लॉंग टर्म तुम्ही पेशन्स ठेवाल तेवढं उत्पन्न वाढत जातं. कारण की बांबूचं लेंथ वाढत जाते आणि त्याची जो व्यास आहे तो वाढत जातो. तर ज्या शेतकऱ्यांना बांबूच्या आतमध्ये आंतरपीक सुद्धा घेता येतं, मी 1 ते 1.5 वर्ष हरभरा, कांदा, म्हणजे मी अशी डील केली एका शेतकऱ्याबरोबर की तू माझे बांबू सुरक्षित ठेव. मी बांबूला ठिबक टाकलं आणि ठिबकचं पण अनुदान मला शासनाने दिलं आणि आंतरमशागतीचं अनुदान दिलं शासनाने, खताचं दिलं, रोपाचे पैसे दिले. तर मी त्या शेतकऱ्याला बोललो, माझा जवळचा मित्रच आहे, तर तू आंतरमशागत करून तू पिकं काढ. तर त्यांनी जवळपास कांदे आणि जे हरभरा हे 2 पिकं काढले. म्हणजे लाल कांदे आणि म्हणजे पावसाळी कांदे आणि हरभरा. म्हणजे त्याच्याने माझी आंतरमशागत झाली. आणि आता जर तुम्ही बघितलं, आता मी जेव्हा 1 ते 1.5 वर्षाचे बांबू होते, थोडं मला आंतरमशागत करावी लागायची, खुरपणी करावी लागायची. पण आता बांबूचा पालोपाचोळा जमिनीवर पडल्यामुळे एक आच्छादन तयार झालं. बायोमास आणि सूर्यकिरण जमिनीवर पडणं बंद झालं, आपोआप तण मोडलं गेलं. आता फक्त बांबूला मी पाणी देतोय आणि बांबूचे जे कटाई करतो, म्हणजे जे शूट सरळ जाण्यासाठी, त्याचे जे ऑफशूट उंच होण्यासाठी हलकी कटाई, आणि एकदम नगण्य. आपल्या घरातले माणसं सुद्धा बारे देतात. आणि जो घरच्यांचा विरोध आहे सर या 2 वर्षात मावळला,
आणि तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आज माझ्याकडे आलं, माझ्या दारात आलं आणि माझ्याशी बांबू या विषयावर चर्चा करते, ते म्हणजे माझ्याकरता खरं एक तर आनंदाची बाब. शेतकरी जे आहे ना आपले, त्या शेतकऱ्यांना आजही माहित नाहीये. त्यांना असं वाटतं एवढं क्षेत्र आपण गुंतवतोय, त्यातून नक्की उत्पन्न काय, शासनाचं जे अनुदान मिळतं ती रक्कम किती मिळते, कशी मिळते, याच्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कुठलीच माहिती नाही. त्याच्यानंतर अनुदान मिळण्याविषयी तर तुम्ही सांगणार आहातच, परंतु ह्या बांबूवर मग काही आजार येतात का, रोग येतात का या बांबूवर, त्याविषयी सुद्धा तुम्ही माहिती सांगा सर. सर, या बांबूवर आता 3 ते 4 वर्षापासून मी अभ्यास केला. मागच्या 2 वर्षापेक्षा जास्त आता लागवड झाली. काही आजार येत नाहीये. पण बांबूचं एक वैशिष्ट्य मला सगळं शेतकरी मित्रांना समजून सांगावंसं वाटतंय. बांबूमध्ये प्रकार आहे की प्रत्येक जातीला एक वय आहे सर. बरं. काही जातीचं वय 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, 80 वर्ष. नंतर या बांबूला फुलोरा येतो. बरं. आणि एकदा का बांबूला फुलोरा आला तो पूर्णच्या पूर्ण प्लॉट बसून जातो. त्याच्यामुळं मी या प्लॉटमध्ये 8 जाती आणल्या. आता 5 जाती शिल्लक आहे. त्याच्यातल्या 3 जाती मी आल्या नाही किंवा काढून टाकल्या त्या जाती, कारण की त्या माझ्या वातावरणाला सूट झाल्या नाही, माझ्या जमिनीला सूट झाला नाही. तर नंबर 1 ऑर्नामेंटल बांबू, एक मी येलो अल्गारिस म्हणून पिवळा बांबू आणला. तो माझा जे माझा छोटंसं जे घर आहे किंवा बंगलो आहे त्याच्या समोर लावला. म्हणजे तो बांबू फक्त सजावट किंवा देखाव्या करता, शो साठी पिवळा बांबू, त्याला गोल्डन बांबू सुद्धा म्हणतात. एक दुसरा बांबू, जर शेतकऱ्यांना मला सांगायचं, बांधावरचा बांबू. जर कटांग हा बांधू तुम्ही बांधावर लावला, म्हणजे ज्या बाजूने तुम्हाला गुरढोरं किंवा अनावश्यक 1-2 शेतकरी समजा त्रास होतो, समजा शेतामध्ये अशा ठिकाणी शेतकरी काय एक दुसऱ्याचा बांध करतात, त्याच्यावरून भांडणं होतात. तर सरकारने बांधावर बांबू लावण्यासाठी सुद्धा एक स्कीम दिलेली आहे आणि जवळपास 175 रुपये मिळतात 3 वर्षाकाठी त्या बांबूचं रोप, त्याची मशागत, त्याचं खत आणि बाकीचं व्यवस्थापन. तर वेगवेगळ्या जाती तुम्हाला अशा निवडायच्या आहे की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला किरकोळ विक्री करायची आहे, तुम्हाला घरी डाळिंबाला किंवा टोमॅटोला वापरायचंय, किंवा तुम्हाला फर्निचर बनवायचं, किंवा ज्या आपण या खुर्च्यानं बसलोय या खुर्च्या सुद्धा फर्निचरच्या बांबूपासून बनवता येतात. सर, मी आसाममध्ये बदली होती माझी, तर आसाम हे बांबूचं आगार मानलं जातं. आसाममध्ये बांबू म्हणजे जिकडं बघावं तिकडं बांबू. ते लोकांचं बांबूवर त्यांचं आयुष्य चालतंय सर. आपल्याकडे बांबूला थोडा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे सर. माहिती नाही शेतकऱ्यांना. आता हे सगळं उभं केलं आपण, तर हे पीक साधारण किती दिवसानंतर विक्रीसाठी येतं त्याविषयी सुद्धा माहिती द्या, आणि उत्पन्न जे विक्री जे याच्यातून कसा फायदा होणार आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना आपण सर, माझे ऑलिव्हरी ही जात आहे ज्याच्यावर मला फार विश्वास बसला. ही 4 वर्षात तोडायला तयार होईल. आणि शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा आपल्याकडचे शेतकरी एक चुकीच्या अंदाजे पूर्ण बेट मोठं होऊन देतात, 7-8, 8-8, 10-10 वर्षाचं सगळी पूर्ण कटिंग करतात, बेट पूर्ण कापतात. म्हणजे जसं आपण गहू किंवा ऊस काढतो त्या तसं केलं नाही पाहिजे. पहिल्या वर्षी जे बांबू येतील त्याला तुम्ही कलर कोड करा, लाल करा, हिरवा करा, निळा करा. दुसऱ्या वर्षी कलर कोड, म्हणजे तुम्हाला 4थ्या-5व्या वर्षी जेव्हा कटिंग करायची लक्षात येईल तेव्हा पहिल्या वर्षी जो बांबू आलेला आहे त्याची कटिंग झाली पाहिजे. आणि बांबूच्या जातीवर अवलंबून आहे की तुम्ही फर्निचरला वापरताय का, तुम्ही किरकोळ विक्री करता वापरताय का, तुम्हाला फक्त कुंपण करायचंय त्याच्या करता वापरताय, किंवा काही बांबूचं स्कॅफोल्डिंग ही अशी पद्धत आहे की बांबूला जमिनीवर टाकून त्याचं बरोबर समांतर तुकडे केले जातात, लांबच्या लांब पट्ट्या निघतात बांबूच्या, त्याच्यापासून मग तुमच्या टोपल्या किंवा झाडू किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं. आता एक टुलडा हा बांबू आहे, त्याच्यापासून अगरबत्तीच्या काड्या तयार होतात. तुम्ही आईस्क्रीम खाता, हो, बारीक एकदम तंतुमय हे निघतात. मला आणखी शेतकऱ्यांना हे आज सांगावंसं वाटतं, बांबू जेव्हा तुम्ही कट करता त्याची जर बांबूची केमिकल ट्रीटमेंट जर केली, बोरिक ऍसिड आणि बोरॅक्स पावडर आणि बोरॉन याचं हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत सर. एका पार्ट 2 मध्ये आपण त्याबद्दल बोलू. तर 25 लाख जर शेतकऱ्यांनी टाकले तर 25 लाखचं नॅशनल बांबू मिशन आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं संयुक्तरित्या अनुदान मिळतं. त्याचे काही इक्विपमेंट आहे सायंटिफिकरित्या गव्हर्नमेंट, आणि जे 25 लाख रुपये शेतकरी टाकतो त्याला कर्जाच्या स्वरूपात पण ते 25 लाख देतात. म्हणजे बांबू कट केल्यापासून 48 तासाच्या आत त्या केमिकलमध्ये सर्टन टेम्परेचरला 5 ते 7 दिवस बुडून ठेवायचं. त्याच्यामध्ये कॅपिलरी ऍक्शन, म्हणजे जे बोरिक ऍसिड बोरॅक्स जे केमिकल आहे ते बांबूमध्ये भिनतं, आणि त्याच्यानंतर बांबूला जाळं लागणं किंवा किडे मकोडे, तो म्हणजे ते आता जो बांबू आहे 6 ते 7 वर्ष आयुष्य आहे. जर उन्हात ठेवला, वापरला, जमिनीत काढला, ऊन वारा पावसापासून जर केमिकल ट्रीटमेंट केली तर तिप्पट आयुष्य वाढते. ऊन वारा पावसात म्हणजे 10 ते 15 वर्ष चालतो.
आणि जर तो सावलीत जर त्याचं तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कलाकुसरीच्या वस्तूमध्ये तर 50 वर्षापर्यंत केमिकल ट्रीटमेंट केलेला बांबू चालतो. आणि हा केमिकल ट्रीटमेंट केलेला बांबू स्टील म्हणून आज बांधकाम उद्योगात सुद्धा काही जाती चालत आहेत. नाही, बांबू. तो एक वेगळा प्रयोग संगमेरमध्ये सुद्धा एका अभियंत्याने सुरू केला होता. स्लॅबमध्ये त्यांनी ते वापरला होता. म्हणजे बांबूविषयी खूप सविस्तर आणि सखोल माहिती सर तुम्हाला आहे. पण एक शेतकरी आज विचार असा करतो की एवढ्या वर्ष आपल्याला प्रतीक्षा करायची, एवढं क्षेत्र आपण गुंतवणार आहे, मग एवढ्या प्रतीक्षेनंतर जो कालावधी जातोय 4-5 वर्षाचा, तर त्याला प्रतिवर्षी मिळणारं जे उत्पन्न आहे, मग त्या उत्पन्नासाठी त्याला 4-5 वर्ष हा प्रोजेक्ट चालवत असताना उत्पन्न मात्र जास्त मिळतंय का? सर, ज्या शेतकऱ्यांकडं थोडं जास्त क्षेत्र आहे, ज्या शेतकऱ्यांकडं वेळ नाही, आज आपण बघतो सर्व्हिस सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्याला आपल्या घरापासून दूर राहायला लागतंय, शेतीचं तुकडीकरण झालं. तर माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट सबसिडी, गव्हर्नमेंटची प्रायोरिटी, आणि आपण जे कोणते पिकं करतोय. आज बघा, कालच्या न्यूजपेपरमध्ये बातमी का 1100 रुपये कांद्याचे दर आले, अगदी आणि किमान आधारभूत किंमत सुद्धा काही डाळींना, काही पिकांना मिळत नाहीये. आणि आदरणीय नितीन गडकरीजी केंद्रीय मंत्री आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की बांबू पिकापासून आपण इथेनॉल बनवू, बांबू पिकापासून आपण पेपर तयार करू, आणि बांबूपासून केमिकल ट्रीटमेंट करू. आणि बांबू 2017 मध्ये केंद्र सरकारने एक अमेंडमेंट केली. त्यांनी काय केलं, जो भारतीय वन कायदा 1927 अमेंड केला आणि बांबूला ग्रास म्हणून डिक्लेअर केलं. आता बांबूला वन खात्याचा कोणता रिस्ट्रिक्शन नाही, बांबूला एक गवत म्हणून डिक्लेअर केलं. तुम्ही कधीही तोडू शकता, कुठं विकू शकता, त्याच्यावर कोणता टॅक्स नाही, काहीच नाही. तर माझं असं म्हणणं आहे सर, मला या संगमनेर या तालुक्यापुरतं जर बोलायचं ठरलं तर माझ्या मते माझ्या व्यतिरिक्त 2 ते 3 शेतकरी आहे. आणि माझ्या मते आणखी काही शेतकऱ्यांना जर इच्छा असली तर एक आपण छोटं चर्चासत्र वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंज करू. याच पॉडकास्टमध्ये आपण माझा नंबर आणि संदीप सातपुते सरांचा पण नंबर दर्शकांना जाईल, या पद्धतीनं लिंक टाकूयात. माझ्या मते बांबूची मार्केटिंग आता गुजरातमध्ये, जे ट्रायबल एरिया आहे गुजरात राज्यामध्ये, तर गुजरात राज्य सरकारनं तिथल्या आदिवासींचे सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले, म्हणजे बचत गट तयार केले, बचत गटाला अनुदान दिलं, त्याने यंत्र दिले, आणि तिथले जे काही शेतकरी त्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबूची आज लागवड केली. त्याच्यातून मुद्दा असा व्हायला लागला की त्यांना रॉ मटेरियल एकदा मिळालं का बांबूपासून तुम्ही प्लायवूड तयार करायचं, बाकी वेगवेगळे प्लायवूड तयार करायचं, गुटके तयार करायचे, टोपल्या तयार करायच्या, पतंगाची काडी तयार करायची, ब्रश तयार करायच्या, अगणिक कलाकुसरीच्या वस्तू या बांबूच्या. फक्त बांबूची स्पेसीज निवडणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला बायोमास करता वापरायचं आहे, पेपर करता, इथेनॉल करता, तुम्हाला फर्निचर करता वापरायचा, येस, त्याची निवड केली त्याची पाहिजे. निवड. आपण पाहिलं देशामध्ये आपल्या झाड जर तोडलं तर खरं कायदा कडक आहे आपला, येस, पण ही बांबू जे आहे तर ते आपण कधीही तोडू शकतो. हा एक ज्ञानात भर टाकणारी गोष्ट सर तुम्ही सांगितली. आणि बांबूचे जे वेगवेगळे जाती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं दिलीत. अतिशय सुंदर चर्चा शेतकरी बंधू भगिनींसाठी आपली झाली. कारण खरं तर आज खूप परिवर्तन शेतीमध्ये सुद्धा येत आहेत. शिवसंबा पाऊस दे, पैशानं पायली पिकू दे, अन्नधान्यानं घर भरू दे, असं सातत्यानं कृषी राजा म्हणतोय. पण त्याने आधुनिक तंत्रज्ञानच जर वापरलं नाही तर त्याची प्रगती होणं खरोखर अवघड आहे. कारण तुम्ही आत्ताच सांगितलं की कांद्याला शाश्वत भाव नाहीये, समजा कपाशीला किंवा कापसाला शाश्वत भाव नाहीये, किंवा फळ शेतीला सुद्धा शाश्वत भाव नसतो. आणि म्हणून हे वेगवेगळे प्रयोग सातत्यानं शेतकऱ्यांनी राबवण्यासाठी एक अतिशय सुंदर आपलं चर्चासत्र आज झालं. मानवता संवाद या पॉडकास्टच्या निमित्तानं जे आता युवा शेतकरी आहे तर त्यांना एक 2-5 ओळीमध्ये तुम्ही काय संदेश द्याल? माझ्या मते आपण सर्व शेतकरी फक्त राज्य सरकार, केंद्र सरकार हे कधी कर्जमाफी देईल, कोणतं सबसिडी माझ्या अकाउंटला येईल, मी कसं मॅनेज करेल, आणि माझं कुटुंब शेतीतून कसं चालेल, याच्यातच जरा गुंतून पडलो. तर जे युवा शेतकरी आहे त्यांनी इंटरनेट आणि ज्या सरकारच्या प्रयोगशाळा आहे आणि वेगवेगळे विद्यापीठ आहे आणि ऑनलाईन खूप नॉलेज उपलब्ध आहे सर. आपण तर फक्त लेस दॅन 1% काम करतोय. तर बांबूबद्दल खूप चांगले लोक काम करू राहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. तर आपण या व्हिडिओच्या लिंकमध्ये बरेचसे ज्या चांगल्या सरकारच्या योजना आणि
त्याला जे कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा बांबूच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोक काम करताय त्यांचे पण नंबर आणि लिंक देऊ. तर मला शेतकऱ्यांना आणि युवा वर्गाला हे सांगायचं आहे की जे वर्षानुवर्ष तुम्ही कॅश क्रॉप, कर्जबाजारीपणा, म्हणजे फक्त जे सायकल चालू राहिली, म्हणजे आपण हळूहळू 1965 मध्ये म्हणजे गहू आणि तांदूळ बाबतीत स्वयंपूर्ण झालो. 90-95 मध्ये आज विक्रमी उत्पादन होतंय. आपला गहू बराचसा खराब होतोय आणि आपण आता फ्री वाटतोय गहू आणि तांदूळ, म्हणजे राशन थ्रू. तर मला असं वाटतंय आपल्याला डायव्हर्सिफाय करायची गरज आहे, प्रायोरिटी वेगळा करायची गरज आहे. आता या संगमनेर किंवा नगर जिल्ह्यामध्ये आपण बघतो जादा दूध धंदा आहे. आता ज्याचा जादा दूध धंदा आहे मी त्याला म्हणत नाही तू बांबू लाव, पण माझं हे म्हणणं आहे ज्यांचं थोडं शेतकरी व शेतावर कमी डिपेंडन्स आहे, जे थोडे इंडिपेंडंट झालेत, ज्यांच्याकडे थोडी जादा जमीन आहे, त्यांनी एक बांबू म्हणून एक पर्यायी उत्पन्न, आणि बांबू शेती म्हणजे शाश्वत शेती आणि निसर्गाला धरून पुढे जाणारी शेती. आज मी बघतो मला वेगवेगळ्या ठिकाणून फोन येतात की नरेंद्र, हे बांबू शेती कशी चालू केली, रोपं कुठून घेतले, स्कीम कशी घेतली, कसं काय करायचं काय. आणि मी पण असं मला सांगायला आनंद वाटेल, हा मी सुद्धा केलेला प्रयोग आहे, मी सुद्धा घेतलेली रिस्क आहे, पण मी कमी उत्पन्न आणि कमी रिस्क या थेरीवर पुढे चाललोय सर. तर मला वाटतंय बघू येत्या 1 ते 2 वर्षात कळेल. आणि ज्या गुजरात मधले काही माझे सहकारी आहे इंडस्ट्रीज, ते बोलले हा बांबू जर कोणी घेतला नाही तर आम्ही घेऊ, म्हणजे तू बांबू शेती करत राहा. 2 एकर बांबू शेती आपण डेव्हलप केली सर. त्याच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत त्या खरं आपण त्या जागेवर जाऊन त्याविषयीची माहिती आपण घेणं गरजेचं आहे. चालेल सर, आपण जागेवर जाऊन आता ॲज पर येलो वल्गरिस, ब्रांडिसी, ऑलिव्हरी, आपण टुल्डा आणि पॉलिमार्पा या 7 ते 8 व्हरायटी, आणि मानवेल ही पण व्हरायटी आपण बघूया जागेवर सर. जाऊन अशोक. सर आपण ही पाठीमागं बघतोय ही ॲज पर ही जात आहे. ॲज पर ही जात जे नॅशनल बांबू मिशन आहे त्याच्यामध्ये ज्या 10 रेकमेंडेड जाती आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, महाराष्ट्र राज्यातर्फे, तर त्याच्यातली ही एक जात आहे. ओके सर. याचा कंद गोड आहे, म्हणजे जो कंद जो खालून जेव्हा नवीन निघतो तर जर खोदला आणि त्याचं लोणचं किंवा भाजी करता आपण वापरू शकतो. आणि ही जात 7 ते 8 वर्षात तुम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 इंचाचा व्यास आणि जवळजवळ 40 ते 45 फूट हा सरळ जाणार. आणि हा बांबू तुम्हाला मोठमोठे गोडाऊन किंवा मोठमोठे मंगल कार्यालय आणि खूप शोभिवंत असं आणि टिकणारा असा हा ॲस्पराची जात आहे. ही जी आपण जात बघतोय ती ऑलिव्हरी नावाची जात आहे. आता हे जे रोपट आहे समोर, हे जवळपास 2 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये लागवड केली. तर हा भरीव बांबू आहे, हा 4 वर्षात तुम्हाला कटायला येतो आणि सरळ जातो. याला ब्रांचिंग तुम्ही बघू शकता, ब्रांचिंग नाही आहे, सरळ जाणारा बांबू आहे आणि खूप कमी जागा व्यापणारा बांबू आहे. तर या बांबूची जर म्हणजे दाट लागवड करू शकता तुम्ही ऑलिव्हरी जातीची. आणि या संगमनेर भागात मला या ऑलिव्हरी जातीचा बेस्ट रिझल्ट मिळालेला. अच्छा, चांगला हे आहे. डाव्या बाजूला ही जी जात आहे ही पॉलिमार्फा जात आहे आणि 2 वर्षाच्या जे लागवड आहे, वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहे मला पॉलिमार्फाला. आणि मी अजून एक 2 एकरचं क्षेत्र सर प्लॅन करतोय पॉलिमार्फाचं. पॉलिमार्फा तुम्ही वारंवार मला पॉडकास्ट मध्ये विचारलं का कधी उत्पन्न चालू होईल, तर हे पेशन्स म्हणजे 7 ते 8 वर्षानंतर याच्या 4 पट व्यास झालेला असेल आणि आणखी भक्कम झालेला असेल. सरळ जाणारी जाते, थोडी ब्रांचिंग होते हिला, पण आम्ही हे ब्रांचिंग तुम्ही बघू शकता हे कट केलेली आहे. तर ही फर्निचर साठी चालणारी जाते आणि एकदम भक्कम जाते सर. याला पॉलिमार्फा म्हणतात आणि मला बेस्ट रिझल्ट मिळाला याला, वन ऑफ द बेस्ट. आणि ही जी जात आपण बघतोय टुल्डा, याचा पण वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहे. हिचं खासियत अशी की अगरबत्ती करता चालणारी, आपल्या देशातली अगरबत्तीची काडी, आईस्क्रीमची काडी, पतंगाची काडी, त्याच्याकरता बेस्ट चालते ही. आणि इव्हन बायोमास करता सुद्धा चालते. आणि सगळ्यात जास्त मागणी टुल्डाची आहे, पण टुल्डापासून बाकीचं फर्निचर किंवा ज्यादा टिकाऊ नाही, पण ती जे छोटं आता जे लघु उद्योगाकरता ही बेस्ट जाते टुल्डा. ही ब्रांडेसी नावाची जात आहे, 2 वर्ष झाले ही जात लावून, पण मुद्दा असा आहे या जातीला अजिबात वाढ नाही झालेली. आणि जेव्हा मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये गेलो ही जात लावायच्या आधी किंवा हा प्लॉट तयार करायच्या आधी,
तिथल्या शास्त्रज्ञांनी बोलले होते की ब्रांडेसी आपल्या नगर किंवा या शुष्क एरियात येत नाही. पण मी म्हटलं आपण ट्रायल अँड एरर करून पाहू. तर 2 वर्षात एवढीच लागवड आहे. आणि जर तुम्ही तिकडं शेजारी बघितलं तर ॲस्पर ही आपण पहिले याच्या आधी जात बघितली. ॲस्परची तिप्पट ते चौपट जास्त फुटवा आणि जास्त ग्रोथ झालेली आहे. तर ब्रांडेसी ही जात या मध्य महाराष्ट्रामध्ये मी रेकमेंड करत नाही लागवडीसाठी. पाठीमागं आपण बघतोय सर, ही येलो वल्गॅरिस ही जात आहे. येलो वल्गॅरिस हा जर बांबू पक्व झाला किंवा हात तोडला आणि जमिनीवर टाकून दिला महिनाभर, तो जमीनदोस्त होणार, त्याच्या ठिकऱ्या होणार. हा बांबू फक्त शोभेचा बांबू आहे. आणि घराच्या आसपास याची जर व्यवस्थित कटिंग केली तर घराच्या आजूबाजूला याचं मस्त फेन्सिंग आणि हवा तसा आकार तुम्ही याला देऊ शकता. मी याला आकार देण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण फक्त माझं जे शेजारीच घर आहे, घराच्या समोर एक थोडं डेकोरेटिव्ह पर्पज व्हावं म्हणून हा 4 ते 5च बेट मी ठेवलेले येलो वल्गॅरिस. असं सेम माझ्याकडं मी लावलेलं होता पलीकडं ग्रीन वल्गॅरिस पाठीमागं, पण ग्रीन वल्गॅरिस आला नाही. तो ग्रीन वल्गॅरिस म्हणजे हा शूट पूर्ण ग्रीन असतो. आणि ग्रीन वल्गॅरिसचं जर दर्शक मित्रांना हे पाहायचं असलं डेमॉन्स्ट्रेशन प्लांट, तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ग्रीन वल्गॅरिस आज विकायला सुद्धा आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे ग्रीन वल्गॅरिस आलेला आहे. पण ग्रीन वल्गॅरिसची लागवड करण्याची मी रेकमेंडेड करत नाही, कारण की तेवढं त्याचं ड्युरेबिलिटी आणि पक्क नाही आणि कमर्शियल दृष्टिकोन नाही ग्रीन वल्गॅरिस. सर, खरं मानवता संवाद बांबू शेती या पॉडकास्टच्या निमित्तानं तुम्ही 2 एकरमध्ये जे या वेगवेगळ्या जाती बांबूच्या लावल्यात त्या समक्ष आपण दर्शकांना सुद्धा दाखवल्या. इतकी सुंदर आपली शेती पाहून निश्चितच महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना एक वेगळी प्रेरणा त्या निमित्तानं मिळेल. धन्यवाद सर. धन्यवाद.